नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश सोनवणे, तालुका कृषी अधिकारी साक्री। आज आपण आंबा लागवडीनंतर आंब्याची पहिली छाटणी केव्हा घ्यावी, करावी, कधी करावी, का करावी त्याविषयी। आंबा छाटणीचा मुख्य उद्देश प्रत्येक फांदीवर आपल्याला आंबा मिळावा आणि प्रत्येक फांदी ही फळधारणा व्हावी, हा त्याचा मुख्य उद्देश आहे। पण छाटणी केली नाही तर आंब्याची जी फांद्यांची जी वाढ आहे अस्ताव्यस्त वाढ होती आणि त्याची फळधारणा कमी होते। कधी कधी असं होतं की बऱ्याच फांदींना आंब्याच्या झाडाला अर्ध्या झाडाला आंबे येतात आणि अर्ध्या झाडाला आंबे येत नाहीत। त्याच्यासाठी पूर्ण झाडाला आंबे यावा हा त्याच्या मागचा उद्देश असतो। आंब्याची लागवड झाल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर आपण आंब्याची पहिली छाटणी लाईट छाटणी घ्यायला पाहिजे। तर आपल्याला आंबा हा लागवडीनंतर सेट झाला असेल तरच छाटणी घ्यावी, अन्यथा छाटणी घेऊ नये। आपल्याला आंबा छाटणीसाठी पहिले सिकेटर घ्यावं लागतं। हे सिकेटर किंवा याला हँड प्रूनर म्हटलं जातं। हे सिकेटर छाटणी करण्याच्या आधी आपण याला निर्जंतुकीकरण करायला पाहिजे। याचं एक तर कॉपर ऑक्सीक्लोराईडने किंवा फंगीसाईडने आपण याला निर्जंतुकीकरण करा। आपण आता इथं फंगीसाईड घेतलेले आहे। फंगीसाईडमध्ये याला बुडून याचं जवळपास निर्जंतुकीकरण करून घेतलेलं आहे। आंब्याची पहिली छाटणी करताना आपण 1.5 ते 2 फुटापासून जे ब्रँचेस आहेत ते काढून टाकायचे आणि त्याच्यानंतर वरती जे 3 फक्त ब्रँचेस, मुख्य फांदीला फक्त 3 ब्रँचेस ठेवायचे। बाकीच्या ज्या ब्रँचेस असतात त्या आपण काढून टाकायचं। तर ही डॉमिनन्स ब्रँच आहे, ही जर ठेवली तर हे फक्त डॉमिनन्स ब्रँचेस वाढल, बाकीच्या ब्रँच ह्या जास्त वाढणार नाहीत। याची जास्त वाढल्याने अस्ताव्यस्त होईल। त्याच्यासाठी आपण चारी बाजूने आंबा फुटायला पाहिजे आणि चारी बाजूने इक्वली फळधारणा व्हायला पाहिजे। हा डॉमिनन्स ब्रँच जे तर हिचा कट घेताना आपण 45 डिग्रीमध्ये आपण त्याला कट घेणार आहेत। क्रॉस कट घेताना जे नोड आहे, नोडपासून 1 ते 1.5 इंच वरती त्याचा 45 डिग्री अँगलने त्याचा कटिंग घ्यायचा, अशा पद्धतीने। तसेच आता ह्या 4 ब्रँचेस आहेत उरलेले आहे। या 4 ब्रँचेसपैकी फक्त आपल्याला जी वीक ब्रँच असेल ती काढून टाकायची आणि चारी बाजूने इक्वली डिस्ट्रीब्युशन प्रमाणे राहील या पद्धतीने ठेवायचं। याच्यात ही एक ब्रँच थोडी वीक वाटते, त्याच्यामुळे हिला सुद्धा आपण आता कट करणार आहेत। अशा पद्धतीने हे करायचं आहे। तर आपण ब्रँच ठेवताना मुख्य फांदीवर 3 ब्रँच ठेवणार, नंतर पुढच्या वेळेस याला आल्यानंतर याच्यावर 2 ठेवणार, नंतर पुन्हा आल्यानंतर 3 ठेवणार, 3 2 3 2 3 2 अशा पद्धतीनं आपण याला ब्रँच ठेवणार। असं जर 3.5 वर्षापर्यंत जर करत गेलं तर आपल्याला जवळपास 648 ब्रांच डेव्हलप होतील आणि 3.5 वर्षानंतर आपण त्याची फळधारणा घेतल्यानंतर आपल्याला जास्त प्रमाणात फळधारणा होईल। तसेच ह्या झाडाची सुद्धा रचना वेगळी आहे। तरी आपण जर बघितलं तर ही ब्रँच आहे, ही पूर्ण आपल्याला अंतर्मजशाही गतीसाठी भविष्यात ही त्रासदायक ठरवल, त्याच्यामुळे ही सुद्धा आपल्याला कट करणार आहेत। राहिलेल्या मुख्य फांदीला व्ही झाले म्हणजे 2 फांद्या आलेल्या आहेत, त्याच्यानंतर आपण हे उरलेले केले आहेत। आपण याला जवळपास 7 ते 8 फुटवे आलेले आहेत। याच्यापैकी फक्त आपल्याला जे चांगले 3 फुटवे असतील ते ठेवायचे आणि बाकीचे आपल्याला काढून टाकायचे। आता हा 1 फुटवा काढणार आहे, त्याच्यामधला हा 1 काढणार आहे आणि हे उरलेले 3 फुटवे ठेवणार आहेत ह्या ब्रँचवर। तसेच आता ह्या ब्रँचला ऑलरेडी 3 फुटवे आलेत, म्हणजे आपण अशा पद्धतीने ठेवणार आहे।